मित्र, मी आलो आहे आता इथे खाडीमध्ये चिमणी पकडायला. हे भाऊ आहेत आमच्याबरोबर. चिमणी आता बऱ्यापैकी मिळतात. पाऊस पडला इथे त्याच्यामुळे पावसामध्ये चिमणी बऱ्यापैकी आलेले आहेत. आणि ह्या लोकांनी 2-3 दिवस अगोदर बघा 10-15 हजाराची अशी चिमणीच विकलेली आहेत. आणि या चिमणी यावेळेला आपले अंडी टाकण्यासाठी वरती येत असतात. आणि ती चिमणी आपल्याला भेटलेली आहेत. एक कलाच आहे ना, तोंडामध्ये तुम्ही चिमणा पकडलाय. काटा त्याला असतो, लागण्याची शक्यता आहे. तरी पण चिंबोरी भेटतात आता तरी पण. जिताडा, ढोमा, होत्या स्पेशल जास्त आता सीझनमध्ये मिळत असतील ना सगळ्या. आता या सीझनमध्ये ढोमा जास्त. आणि पालं कधी येतील? पाला 6-12 दिवसात पाला येते रे. आता एकादशीला आला तर एका दिवशीनेच, नाही तर मग लेट होईल. ते पण पेरीचेच असतात का सगळे? सगळे पेरीची मच्छी आता. आणि चिमणा आता 2 दिवसापूर्वी पाऊस पडला तर किती चिमणी काय भेटली? काय थोडीफार भेटली तरी 7-8-9 हजाराची भेटली. पण मग साईज मोठी बऱ्यापैकी असेल ना चिमण्या? यावर्षी 80-90 हजाराची. हो काय? यावर्षी सीझन नाही मारला. सीझन नाही मारला. कसा आहे, यावर्षी पाऊस एकदाच पडला ना, की सर्वांनाच भेटतो. हा अवकाळी पाऊस आला ना, सर्वांना भेटतो. हा एकदाच पाऊस पडला ना. हा बरोबर. साईज पाऊस पडतो. बाहेरला चिमणा जास्त. आणि मोठी चिमणा मारायला मजा असते. त्या चिमण्याला थोडं जास्त. आता बोटीनीच पकडता की असे बोटीने? आपल्या इथं बोटी आहेत 6 बोटी आहेत. 2 इंजिनवाले आहेत आणि 4 पलटीवाले आहेत. हा म्हणजे भरपूर तुम्ही कोळी लोकच काय? कोळी लोक काय? महादेव कोळी काय? गाव कुठला तुमचा? घसवडचे. तुमच्या बोटी सगळ्या इथं? हा तुमचा बंदर? हा बंदर. इथून आम्हाला यायला 10-15 मिनिटं लागतात गाडीवर यायला 10-15. आमची खाडी आहे गावात गेली, पण आम्ही खाडीतून नाही, तिथे डायरेक्ट धरमतरच्या खाडीला. बाकी कुठली बाहेरची अशी मच्छी येत नाही काय? येतो काय, लॉटवर आहे. आपल्याकडे कुठले कोलबी भेटते? आम भेटते, कोलबी भेटते. जिताडा जास्त आपल्याकडे. जिताडा खाडी येत नाही. जिताडा आणि डोम. जिताड्याची साईज किती मोठी असते काय बारीक? आम्हाला तर आमच्या जाळाला 3 किलो पर्यंत. आणि आपल्या मच्छी जातं कुठे विकायला तरी पण? आपल्या पांडवलीला कोयनाडलाच जात. गिऱ्हाईकाशी बांधलेली जाते. बांधलेली म्हणजे आली मच्छी की संपली? म्हणजे मच्छीचे वेळेच आहेत आपल्याकडे सगळे. सांगायला नाही लागत. खाडीची मच्छी भेटते. खाडीची मच्छी म्हणजे मोठे जालवाले म्हणजे आमच्याकडे गिऱ्हाईक आमची बांधलेली. हो ना. जिताडा बोलला तरी फोन करणार, जिताडा आहे काय, डोमा आहे. फक्त फोनवरती. आम्हाला जिताड्याला मजा नाहीत, पण डोम्याला जास्त. डोम्याचे पैसे एक्स्ट्रा होत. अच्छा. म्हणजे ते कसले मिळतात? ग्रॅमवरीला बोध असतो. अच्छा. माशाप्रमाणे डोम्याचा बोध असतो. चला, असाच हा मासेमारीचा धंदा चालू राहू दे. हा मस्त आहे रे. बरी साईज आहे. बघ ना, जावण्यापुरती आहे. आता आहेत काय बरीचशी? भेटतात काय? इथं आलो की आता काय सुट्ट्यांमुळे जमत नाही आपल्याला. यावाला कामात धंद्याला जावं लागतं, त्याच्यामुळे काय जमत नाही एवढा. पण हाय बरी साईज आहे. बरी साईज आहे. खाण्यापुरती आहे. आणि हा आज काय लावलाय?
हाच आहे आपली मुशीचं लावलंय काय आज? मुशी आपली ही आपली येते ती मिनी शार्क बोलतो ते मिनी शार्क आहे तो. आणि आज कुठला वापरतो आपण? आपण आज बघा सांगायला गेलं तर कोंबडीचे पाय, कोंबड्या, परत अजून पाकट वगैरे, याच्यापेक्षा खोका वगैरे, कोंबडीचा खोका वगैरे तो एक वापरतो आपण. पण चांगलं आहे, ह्याच्या भेटतात जास्त, ह्याच्यावर भेटतात मिनी शार्क बघा. ह्याच्यापेक्षा मोठी साईज मिळते ना? भेटते. ह्याच्यापेक्षा ओव्हर साईज म्हणजे मोठी साईज पण भेटते, पण ते आता कसं जरा दिवस असतात तसे. ह्या टायमिंगला नाही एवढे भेटत. ते दसरा बिसरा दिवाळी ह्या टायमिंगला जास्त भेटते, दिवाळीच्या टायमिंग. तुम्ही कुठून येता मच्छी पकडायला? मी इथं राहतो नवीन धेन पोयनाडला काय? हां, बरेच असे मच्छीमार येतात काय ते आता तिकडे? ते पण ते बघा ते चिमण्या पकडायला आले जातात. मग चिमण्या आता आल्या काय? आल्या चिमण्या आल्या. त्यांना काय म्हणजे चिमण्या आता त्यांचा सीझनच आहे चिमण्यांचा. आता काय पाणी थोडासा इकडे तिकडे होते. पाणी जर कंटिन्यू असलं तर आता एवढा पाऊस पडला त्यात काय चिमणी बिमणी भेटली की नाही? भेटली लोकांना भरपूर भेटली. आता नाही की नाही काय भेटलं, फक्त काय थोडं चढ उतर होतं त्यामुळे चिमणी फिरते इकडे तिकडे माघारी फिरते असं. बस बाकी काय भेटल्या तर जावापुरती भेटले आम्हाला, असं नाही की नाही भेटले जावापुरती. सगळं कुटुंब येतं का तुमचं घरातली? आता माझा मुलगा आहे माझ्यासोबत आलाय. चल बोलू सुट्ट्यात आता तुला सुट्ट्यात म्हणून बोलू चल, नाही तर आम्ही एकटाच येतो कधी. चिंबोरीची साईज बऱ्यापैकी मिळतं काय? बऱ्यापैकी आहे, एकदम ओव्हर साईज नाही भेटत. भेटते कधी कधी. आता काय आणि आता हा मोसम असा आहे की पाण्याचं काय पावसाळा आहे, चिंबोरी जाते कोस्ट टाकायला टाइम जास्त बाहेर नाही निघते पावसाळ्याचं टाइम. पिल्ले वगैरे टाकायला ती जास्त बाहेर नाही. आपल्याकडे पेंदूरला भेटतात का इकडे या खाडीला? पेंदूरला भेटतात का? गणपती नंतर पेंदूरला येतात. आता नाही, गणपती एकदा आले दसरा दिवाळी गणपतीच्या नंतर दसऱ्याच्या टायमिंगला भेटतात. चला, मच्छीमारीचा धंदा असा चालू ठेवा, याच्यामध्ये आपलं भवितव्य आहे हे सगळ्यांना कळलं पाहिजे. आपली जी पोरं गेलीत बाहेर ती तिथं जाऊन नोकर झालेले आहेत, म्हणजे 10,000वरती काम करतायत, 6,000वरती काम करतायत. पण आपल्याला आपला खरा धंदा ओळखला पाहिजे आणि ते ओळखत नाहीत कोण. आणि हा खरा धंदा सोडून लोक बाहेर पडलेत. जर सगळ्यांनी एकत्रित काम केलं, बाकीच्यांना घुसून नाही दिलं कोणाला, तर आपला धंदा हा आपल्यासाठी चांगला आहे. धन्यवाद एवढी माहिती दिल्याबद्दल. चला, थँक्यू. पारंपरिक व्यवसाय मॉडेल आधुनिक व्यवसायाच्या तुलनेत अनेक अडचणींनी भरलेलं आहे. या अडचणींना तोंड देण्यासाठी पारंपरिक व्यवसाय मॉडेलमध्ये बदल करणे आवश्यक आहे. पर्यावरणाचे संरक्षण करणे आवश्यक आहे. व्यवसाय शिक्षण ही फक्त कौशल्य विकासाची प्रक्रिया नाही, तर ती एका समाजातील आर्थिक विकासाची नांदी आहे. व्यावहारिक ज्ञान, कौशल्य आणि तंत्रज्ञानाचा अभ्यास यामुळे व्यवसाय वाढतो. आम्हाला इथे काही माणसं मिळाले ज्यांच्या बऱ्याचशा शेळ्या आहेत आणि बघा तेही आपला उद्योगधंदा पुढे नेत आहेत. म्हणजे आपला उद्योगधंदा जर पुढे नेलात तर फायदा तर होणारच. आणि आता तर देश म्हणतो आहे की उद्योगाकडे करा चला, आणि आपण नोकऱ्या करतो आहे. आपण लोकांना नोकरी दिली पाहिजे. तर तुमचा उद्योग काय आहे याच्यामध्ये? मेंढ्या पालनाचा व्यवसाय म्हणजे पारंपरिक व्यवसाय. याच्यातून तुम्हाला फायदा म्हणजे काय? मेंढ्यामधून काय काय मिळतं? मेंढ्यापासून लोकर मिळते, दूध मिळते, बारकी करडायची विकतो. त्याच्याकडे जनतेने उदरनिर्वाहाचं साधन स्वतः तयार करतात. इतर पैसे जाऊन कामधंदे द्या किंवा रोजगार द्या, याच्यापेक्षा आपलं स्वतःचा व्यवसाय स्वतः चालवत आहे. स्वतःचा व्यवसाय स्वतःचा. तरी तुम्ही दरवर्षी ह्या सीझनला तुम्ही ह्या इकडे येतात? हां, दिवाळीच्या सीझनला येतो आणि जूनच्या सुरुवातीला जातो. आता यंदा पाऊस लवकर आल्यामुळं
लवकर चालू नाही तर 2 जूनपर्यंत इथं असतं. मग तिकडे मेंढ्या चरवायला तुम्हाला काय आता तुम्ही या साईडला मेंढ्या चरवायला काय येतं, म्हणजे प्रश्न हा असा आहे. इकडं म्हणजे उन्हाळ्यात रानं मोकळे असतं तिकडे तुम्ही भात काढल्यानंतर. हां. आणि जंगल एरिया जास्त असल्यामुळे झाडपाला शेळ्यांना बकऱ्यांना जास्त मिळतं. अच्छा. त्याच्यामुळे ते आणि कमी खर्चात ते म्हणजे परवडतं. म्हणजे तुम्हाला त्या ह्याच्यातून फायदा म्हणजे तुम्हाला दूध पुन्हा ह्याचे पिल्लं विकायची, पिल्लं लोकर बनवायची, ते विकायची. चला, म्हणजे हे सुद्धा तुमच्या परीने तुमचा उद्योग पासून आलेला हा व्यवसाय तो आम्ही जपण्याचा प्रयत्न करतो. हो. आणि तसं याच्यात पण शारीरिक मानसिक कष्ट भरपूर आहेत. हां. तर त्याच्यावर मात करत हा व्यवसाय आम्ही तरी जपलाय. सगळ्या उद्योगधंद्यामध्ये शारीरिक मानसिक त्राण हा असतोच. हा व्यवसाय कसा हां. म्हणजे 24 तास म्हणलं तरी हा आबळाच्या छताखालीच. हो. काही पुढं निवारण नाही किंवा काय नाही. आणि हा आपलं उघड्यावर संसार चालू आहे. म्हणजे कसं आता समजा एखादा कामाला आला शेतकरी हां. किंवा एखादा नोकरदार तर तो 8 तासात ड्युटी बजावणार, घरी जाऊन हे म्हणजे 24 तासात ते राखण करावी लागते. तुमचा वाडवडिलांचा जो बिझनेस आहे, उद्योगधंदा आहे, हा उद्योगधंदा तुम्ही जपलात त्याच्यामुळे बद्दल तुमचे आभार मानतो. नाही. आणि येणारी पिढी शिक्षणाकडे वळल्यामुळं हा बिझनेस त्यांना थोडा नको वाटायला. पण उद्या जर आपल्याला दूधच मिळालं नाही, केमिकलयुक्त दूध लोकांनी पनीर आणले, तर मग त्या पैशांचा आपण काय, सगळे आपण जर त्या उद्योगाला गेलो, आपण नोकरी करता गेलो तर आपल्याला बाकीचं मिळणारच नाही. म्हणजे आपल्याला जे ओरिजिनल पाहिजे, गावरान पाहिजे, ते भेटणार नाही. मग तुम्ही जास्तीत जास्त तरुणांनी तुम्ही ह्या उद्योगाकडे वळा. आणि धन्यवाद तुम्ही थोडीशी आम्हाला माहिती दिल्याबद्दल. मनापासून आभार. तुम्ही आपलं नाव? नितीन जयराम डोंबाळे, आपलं गाव, तालुका दौंड, जिल्हा पुणे. धन्यवाद.